राहू दे, मी घेतो, आधीच उशीर झाला. वाह, मस्त झालाय चहा, अमृत तुल्य एकदम. हा काय फुयाजी, काय झालं? चेहरा एकदम मावळलाय. फुयाजी काय हो, काय झालं? नाही तब्येत तर बरी आहे ना तुमची? नाही, काय नाही, ते थोडं गुडगुड व्हायला लागलंय पोटात. भैयाजी, रात्री काय जास्तीचं खाल्लं होतं का तुम्ही? नाही नाही. लवकर काहीतरी करा, नाही तर अवघड होईल. खरंच त्यांना बरं नाही वाटलं ना तर दवाखान्यात घेऊन जायला लागेल. हो हो, नाही बापू, अहो साबुदाण्याची पेज मी त्यांना करून देते, बरं वाटेल, तुम्ही नका काळजी करू. नाही मोना, तू म्हटलीस ते बरोबर आहे बरं का. आज तुझी खरी गरज घरातच आहे, नाहीतर आम्हाला सगळ्यांना उपाशी राहायला लागेल. बरं बापू, मी बघते आत काय चाललंय ते. निघायला पाहिजे, उशीर झाला. हो चला. अमोल, येतो आम्ही, आल्यावर लिंबू टिंबू. हो बाबा, लवकर ये. काही बदलत नाही आमचं. चला येतो. थोड्या वेळ वाट बघून जर त्रास झाला ना तर आपलं सरळ दवाखान्यात घेऊन जाऊ, उगाच काळजीचं कारण नको. होय होय, जाऊ दवाखान्यात. बरं बापू, मी अमोलला चित्रकलेची वही घेऊन येतो. बर. सर, सर आओ, या की. दीपक, कसा आहेस? अहो, अमोल सोबत असल्यावर कसा असणार आहे मी? मजेत आहे बघा. तुम्ही घरात चला की. नाही नको, मला पिना काकाशी बोलायचंय. हा ठीक आहे, पण तुम्ही घरात येऊन बोलू शकता की. अरे मला कॉलेजला निघायचंय लगोलग, बोलवतोस का जरा? बरं ठीक आहे, बोलवतो मी. बापू, विनू बाबा. काय रे दीपू? अरे स्वप्नील, कसा आहेस तू? आणि रुपाली कशी आहे? हो आम्ही ठीक आहोत, पण विना काका, मला तुझ्यासोबत आर्या आणि अर्जुनच्या विषयी बोलायचंय. अरे हा, बोलूया की, पण चल ना आता असं बाहेर. मन आणि मत जुळल्याशिवाय उमरा न ओलांडलेलाच बरा. अहो सर, असं का बोलताय तुम्ही? जाऊ देत. विना काका, रुपाली आणि मी इथून गेल्यापासून आपण आर्याचं आणि अर्जुनचं पुढे काय याविषयी काही बोललोच नाही. स्वप्नील, अरे ह्या विषयावर आता बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही रे. म्हणजे आर्यानं त्याचा निर्णय घेतलाय आणि तो आर्याला समजून सांगितलाय देखील. हो विना काका, पण आर्याचं आणि अर्जुनचं लग्न व्हावं असं तुलाही वाटत होतं ना. पण आता असा हा निर्णय बदलणं म्हणजे आर्याची फसवणूक नाही का? स्वप्नील सर, नात्यांच्या गोष्टी नाजूक असतात, तू गडबड करून चालत नाही. आणि बघा, अर्जुननं निर्णय घेतलाय, मग आता विनायकरावांनी त्यांच्या निर्णयावर जबरदस्ती करणं योग्य आहे का? म्हणून आर्याची गरज संपली की तिला लांब करणं हे योग्य आहे का? गरजेचा प्रश्न नाही स्वप्नील. आता आर्याबरोबर लग्न करावं असं आर्यालाच वाटत नाही तर मी तरी काय करणार ना. आणि खरं सांगू का, मला पण आता अर्जानं ना अप्पी आणि अमोलपासून लांब जावं असं वाटत नाही. स्वप्नील सर, तुम्ही असं बोलायला असं वाटलं नव्हतं मला. अहो, ती आर्या इकडे येऊन काय काय करून गेली माहिती आहे ना तुम्हाला? हो दीपक, पण ज्यांनी आर्याला लग्नाची स्वप्न दाखवली, या घरची सून करण्याची स्वप्न दाखवली, तेच बदलत असतील तर आर्यानं दुसरं काय करायला हवं होतं दीपक? अरे स्वप्नील, मला तुझं म्हणणं कळतंय रे, पण मला सांग, शाळेमध्ये तू म्हणेल तोच विषय विद्यार्थ्याला आवडावा असा जर का हट्ट तू धरला तर विद्यार्थी इच्छेनं शिकल का? हा, अरे त्याला बी त्याची आवड असते ना. तू कितीही उदाहरणं दिलीस ना तरी तुझं हे वागणं मला नाही पटलेलं विनायक. हे बघ, मी चुकलोय हे मला माहिती आहे आणि त्यासाठी मी आर्याची माफी देखील मागितली. पण स्वप्नील, अरे अमोलला त्याच्या आई बापापासून लांब नेऊन आपल्याला काय मिळणार आहे?
विना काका, मी कुठं म्हणतोय अमोलला अपर्णा आणि अर्जुन पासून दूर करा म्हणून, पण आर्या आणि अर्जुनच्या नात्याचा विचार करून आपण अमोलला न्याय देऊच शकतो की. स्वप्नील सर बास करा हो. तुम्ही आता रुपाली त्यांची भाषा बोलायला लागलाय. दीपक शांत हो बरं. लहान आहेस ना तू. विनायकराव बोलतायत ना. नाही, असू द्यात बाप. दीपक, अर्जुनच्या खाजगी आयुष्याचा मी आदर करतो, पण म्हणून एका मुलीच्या भावनांशी आपण नाही खेळू शकत. अरे या सगळ्या गोष्टींपेक्षा माणूस कुणाबरोबर सुखी राहू शकतो हे महत्वाचं आहे की नाही. आणि मला असं वाटतं की आपण सगळे आणि अर्जुनचं कुटुंब असंच आनंदी राहू. कुठल्या आनंदाविषयी बोलतोयस तू विनय काका? अरे अपर्णा आधी चुकली होती हे विसरलास या ठिकाणी? काय सांगावं, तिच्या मनात परत काहीतरी येईल आणि त्या अमोलला आपल्यापासून परत दूर घेऊन जाईल. अहो काय बोलताय तुम्ही सर? प्रत्येक वेळी माणसाचा दोष नसतो, कधी कधी परिस्थिती तसं वागायला भाग पडते. अहो तुम्ही नाण्याची दुसरी बाजू बघण्यात आलाय राव. दीपक, अपर्णा आणि अर्जुनचे मतभेद किती टोकाचे होते हे पाहिलंय आपण. हा स्वप्नील, पण अर्जाला त्याच्या चुका कळल्यात आणि तो आता हे त्याची काळजी घेईल ना. विना काका, मला काहीच सुचत नाहीये. तुला उघड सत्य डोळ्यानं दिसत नाहीये की तू जाणून बुजून बघत नाहीयेस. अमोलच्या प्रेमाची डोळ्यावरची पट्टी काढून बघ, म्हणजे तुला कळेल परत आधीसारखंच घडणार आहे. अरे आपण असा विचार करत राहिलो ना तर कधीच आनंदी होणार नाही रे. हा आनंद भ्रम असू नये असं वाटतं मला, कारण मी परत आपलं कुटुंब त्याच अवस्थेत नाही बघू शकत. काळजी घे, येतो. अरे स्वप्नील, अरे ऐक ना. विनायकराव, स्वप्नील सरांना जे वाटतंय ते बोललेत. मला वाटतं की तुम्ही अर्जुनशी बोला. याची गरज नाही वाटत बापू मला ना आता ह्या आनंदात कुठलाही मिठाचा खडा नकोय. आप्पी आणि अर्जुन एकत्र आलेत आणि ते असेच एकत्र राहावेत असंच वाटतं बघा मला. अहो भुयाजी, अहो काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? कसलं काय वया, कसली ठीक तवा. काय झालं कळ ना. सकाळपासून काय खाल्लं बी नव्हतं, फक्त ते तुला हाडं दिलं होतं ना तेवढाच खाल्ला होता. मोनाबाई, तू ते लाडूत काय घातलं होतं का ग? अरे वा, ओ भुयाजी, तुम्ही एकदम बरोबर ओळखलं की. मोनाबाई, तू त्याच्यात घातलं होतं होय काहीतरी? अगं काय तू, अगं एवढं मी तुझ्या चांगल्याचा विचार करते आणि तू अशी वागते होय माझ्याशी? ओ भुयाजी, आमच्या घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करणं हा चांगला विचार आहे का? भांडण? मोनाबाई, अगं मी काय वाईट सांगितलं तुला? सांग बरं, सांग. अहो तुम्ही मला काही वाईट नाही सांगितलं, पण वंसांनी आमच्यासाठी जे काही चांगलं केलंय ना ते सगळं विसरायला लावून तुम्ही त्यांना मला जाब विचारायला भाग पाडलं ना. अगं नाही ग, नाही. अगं खरं ना ग, असं काय नाही. फक्त ती जमीन तुला मिळावी ना एवढंच ग मला वाटत होतं. ओ भुयाजी, काही बोलू नका हा. मी सगळ्यांसमोर कशी वाईट ठरेल याची तुम्ही वाट बघत होता, हो की नाही? अगं नाही ग बाया, अजिबात नाही. अगं मला काय मिळणार होतं सांग बरं? ते तुम्हाला माहित भुयाजी. बरं झालं, अहो बरं झालं वंसाने मला वेळेत सावध केलं, नाहीतर माझा नवरा सुद्धा माझ्याशी बोलला नसता. काय 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 म्हणलं ते तुला? तुम्ही मला भडकवलं आणि मी मोठ्या तोऱ्यात वंसांना जाब विचारायला गेली होती ना, तेव्हा त्यांनी वंस, अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग आता मी तुला जे सांगते ना ते कर. हे बघ, त्या फुईआजी ना उगाच आपल्या वैयक्तिक आयुष्यात भाग घेत आहे. त्यांनी तुला हे असं करायला सांगणंच मुळात चुकीचं आहे. हो वंस, अहो आत्ता लक्षात येते बघा माझ्या. ठीक आहे, आता जे झालं ना ते झालं. आता फुईआजींना चांगला धडा शिकवण्याची वेळ आली. म्हणजे अहो नक्की काय तुमच्या डोक्यात? मोना, मी तुला उद्या एक लाडू देईन
तो त्यांना खायला द्यायचा जमीन मिळाल्याच्या आनंदात. आपे म्हातारीला काय व्हायला नको उगाच. अर्जुन, काही होणार नाही त्यांना. जेवढी चूक तेवढीच शिक्षा. ठीक आहे वंसा. अहो आता असं केल्याशिवाय त्यांची खोड नाही मोडणार. पण मनाबाई, तू हे चांगलं केलं नाहीस हा, लक्षात ठेव. भुयाजी, तुम्ही परत असलं काही केलं ना तर तुम्ही लक्षात ठेवा की तुमची अवस्था ना याच्यापेक्षा वाईट होईल हा. मुकादम, आज आमच्यासाठी काय ऑर्डर नाही का? हा, आज शांत शांत काय एवढे? बापू आज आदर नाही, आज थोडा विचार करायचा आहे. विचार? कसला विचार करताय? बापू 2 गोष्टींचा विचार करतोय मी. अरे बापरे, 2 गोष्टींचा? थांबा. आता सांगा मला, कसला विचार करताय तुम्ही? एक, स्वप्नी का काळा होता आणि तो मला भेटच गेला. तू आपल्यावर चिल्लाय का? नाही नाही अमोल बाळा, चिडलेलं नाहीये. स्वप्नील काका आला होता पण त्यांनी फक्त विचारलं सगळं व्यवस्थित आहे का म्हणून, बाकी काय नाही. मग तू मला भेटलं का नाही? अरे बाळा, कामावर जायची गडबड होती ना त्यांना, म्हणून लवकर गेले. पण काळजी करू नकोस, स्वप्नील काका तुला भेटायला नक्की येतील. ओके बापू. आता मला सांगा, ही एक गोष्ट झाली, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करताय तुम्ही? हेच की दुसरी, मला बाबाला सॉरी म्हणायचंय. सॉरी? का बरं? कारण मी बाबाला उगाच लेटर लिहायला लावलं. अरे, लिहायला लावलं म्हणजे चांगलंच केलं की, मग कशाची माफी मागायची? पण बापू, मला असं वाटलं की बाबाचं मावं प्रेम नाही म्हणून मी असं केलं. बर, मग त्यातनं काय कळलं तुला? हेच की माझं मा बाबाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अरे मग चांगलंच आहे की, पण मग माफी कशाची मागायची आहे? मी बाबाची उगाच एक्झाम घेतली ना म्हणून. पण अमोल, तू परीक्षा घेतलीस बाळा, पण त्यात जिंकलं कोण? बाबा जिंकला, कारण त्याने माझ्यासाठी खूप छान चिठ्ठी लिहिली. मग तू अजिबात काळजी करू नकोस, तुझे मा आणि बाबा आता वेगळे होणार नाहीत. त्यांचं प्रेम अतूट आहे आणि अतूटच राहील. ओके बापू. आणि बरं झालं तू त्यांची एक्झाम घेतलीस, त्यांचं त्यांना सुद्धा स्पष्ट कळेल का नाही आता. मग बापू, मी बाबाची माफी मागू की नको? आता बाबा तुझा आहे बाबा, हा, मग तुझं तूच ठरव की माफी मागायची का नाही. ओके बापू. आयो हा हा काय बाया, या आपीला कुठनं सुगावा लागतो काय माहिती. ही मोनी ही जरा बावळट वाटत होती तर तिला बी शहाणी केली. आप्पे, पण ही तुझी जीत नाही बर का, कारण ही मनी अशी सहजासहजी माघार घेणाऱ्यातली नाही. माझी अशी अवस्था करून तुला आनंद वाटतोय काय? पण तुमची जमीन माझ्या नावावर करून जो मला आनंद मिळणार आहे ना, त्याच्यामुळं ह्यो काहीच नाही. आणि हा त्यो नाही का तुझा त्यो बारका बिटुरना एमेल, तुझा लई जीव आहे ना त्याच्यावर. आता माझा मोर्चा त्याच्याकडे येणार आहे. आता बघच मी काय करते ते. अरे मी करतो ना ग. ए थांब ना, मला करू दे की. एकदा मोठं झाला ना मग तुम्हाला काहीच करू देणार नाही. मग तुला तुझंच करायचंय बाळा सगळं. ठीक आहे मा.
मला लाड करते ना तोपर्यंत करून घे. एकदा चिडली ना ती की नंतर आवरत नाही बाबा कुणाला. नाकाच्या शेंड्यावर राग असतो लय अवघड आहे. हो का अमोल, कुणाच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो रे? आधी कोणाच्या नाकाला शेंडा आहे ते सांग. अरे काय पोरगे, तुमच्या दोघांच्या नादाला लागलो ना मी पोलीस स्टेशनला पोहोचलोच म्हणून समजा. जाऊ का? अर्जुन, तुला खरंच गडबड आहे का? अगं गंमत करत होतो मी. तुझ्यासाठी नामूलसाठी मी किती वेळ थांबू शकतो अप्पे. तू फक्त बोल बोल बोल. अर्जुन, अमोल, बाबा मी इथेच आहे. ए आगाव. अर्जुन तसं नाही. अरे त्याची बुक भरायची अजून बॅग मध्ये. अमोलची बुक्स भरायचे मी भरतो की. कुठे आहेत ते? बाबा अरे ते बघ ते टेबलवर आहेत. ते बघ. बाबा ड्रॉइंग बुक पण आणा. आज टीचर ड्रॉइंग पण शिकवणार आहेत. हो आणली ड्रॉइंगची बुक. पण या ड्रॉइंगच्या बुकच्या नादात दुसऱ्या विषयांकडे दुर्लक्ष करायचं नाही. बाकीचे विषय महत्वाचे आहेत. नाही बाबा, आमच्या स्कूलला पण सगळं ठरलेलं असतं. ठरलेलं असतं म्हणजे? ड्रॉइंगला किती वेळ आणि बाकी सब्जेक्टला किती वेळ ते ठरलेलं असतं. आणि माहितीये का, यांना प्रार्थनेला अटेंडन्स कंपल्सरी आहे. आमच्या वेळी तिकडे प्रार्थना सुरू असायची आणि आम्ही मागं बोर चिंचा आवळे फुटाने खात बसायचो. बाबा मग तुमच्या टीचर बोलतच नव्हत्या? टीचर? अरे टीचर बिचर असली प्रजाती नव्हतीच आमच्या वेळी. आमच्या वेळी होत्या गुरुजी आणि बाई, आवाळे बाई आणि पाटील गुरुजी. त्यांची नजर चुकून आम्ही पळायचो आणि सापडलो की बेदम मार खायचो. कसं भारी ना बाबा. ए आगाव, भारी काय भारी रे? अमोल, तू असं काही करायचं नाही हा. तू जर असं वागलास ना शाळेत तर आपल्या घरी लेटर येईल. बापू मग काय करेल माहितीये ना? नाही मा, मी असं करणारच नाही. पण आपे हे लेटर बिटर जरा ऍडव्हान्सच दिसतंय बरं का. म्हणजे मला आत्ताच कळलंय. काय बाबा, तुला माझ्या स्कूल बद्दल काहीच माहित नाही. हा बाळा, पहिल्यापासून तुझ्या स्कूलचं सगळं मानेच केलं ना त्यामुळे. हो पण आता तू सगळं बघणार आहेस. इथून पुढच्या पॅरेंट्स मीटिंगला ना तूच जायचं सा अर्जुन. हा मी जाईल की. अमोल चालेल ना मी आलं तर स्कूलमध्ये? त्या बाती बाबा, मग मी सगळ्यांना सांगणार की माझा बाबा पोलीस आहे. हो आता तरी मीच येते तुला सोडवायला. चालेल ना? आवरा लवकर, उशीर होतोय. हो मा, चालेल. हॅलो, हा बोला काय तोंडे. अरे देवा, हो हो नाही मी निघते. मी पोहोचते वेळ. गायतोंडे खरंच सॉरी, म्हणजे मी विसरले होते. अहो हो हो मी पोहोचते. हो देवा. काय गप्पे, काय झालं? अर्जुन अरे माझी मीटिंग होती. वनविभाग अधिकारी येणार होते भेटायला. मीटिंग ठरली होती आणि मी ठार विसरून गेले. अरे मग मी सोडू का अमोलला? सोडतोस? अर्जुन खरंच सोड ना प्लीज. तू त्याला सोडलंस ना तर मला वेळेत मीटिंगला पोहोचता येईल. अगं सोडेल की मी, त्यात काय एवढं. काय सिम्बा, चालेल ना? यस बाबा. चलो या. ए पण सावकाश जायचं, बाबाला त्रास द्यायचा नाही हा. नाही मा. ओके. सावकाश. चला आमचा सिम्बा रेडी. वाह, क्या बात आहे बाबा. आता सांग कसे दिसतोय मी? अरे एकदम खराखुरा सिम्बा, एकदम डॅशिंग. घाबरलो मी. चला आता एक मस्त फोटो काढू. फोटो? काय रे, काय झालं? बाबा तू फोटो काढ पण इकडे ये. काय रे? बाबा तू पण फोटो काढ, मला दाखवू नको हा. मला दाखवू नको का? कारण तुला सिंबाबद्दल काहीच माहित नाही. तिच्यासाठी फक्त मी अमोलच आहे. असं आहे होय. बर बर बर, नाही सांगत हा. असं नाही, सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. चला काढू फोटो. आता काढ फोटो. येस. आता असा. येस कडक. बाय बाय. बाय बाबा. आपल्याला सिम्बा बद्दल काहीच माहित नाही. रे तुझं दुधाचं दात तरी पडल्यात का? आणि असलं उद्योग करतोय. बस इथं बस. साहेब, हो साहेब लवकर या की बाहेर. साहेब
चिंचुके काय रे, काय गोंधळ आहे? अहो बघा की ही उडस आहे पण काय उद्योग करून ठेवलाय. काय झालंय काय चिंचुके? अरे ह्याला पोलीस स्टेशनला आणावं लागले, असं काय केलंय? सर हा अनिरुद्ध इथापे. याचे वडील पालिकेत कर्मचारी आहेत आणि आई बँकेत अकाउंटंट. अहो साहेब हे ना आई बापाचं काही ठेवलं नाही बघा. तोंडाला काळं फासलं काळं. अरे काय झालंय काय चिंचुके, मला कळेल का? त्याचं काय आहे ना सर, ह्याची एक मैत्रीण आहे शाळेतली. तिचा बर्थडे होता. तिला गिफ्ट देण्यासाठी ह्याने ह्याच्या आईचे ते तिला न सांगता दागिने विकले. काय? हो. हो साहेब, माझ्या आईचे दागिने उगलेत. हा चुकीचं काय? हे गप बसतो का वय रे? त्याची कंप्लेंट कुणाकडून आली? अहो साहेब घरातच साप निघाला म्हणल्यावर काय करणार? आईनंच फोन करून सांगितलं.